Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्सरसाइज 1.2 पाहत आहे। तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून घ्या। तर पहा काय म्हणते, पहिला प्रश्न आहे की फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y = f of x। याची सेम तीच आहे बघा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढा म्हणलं f of x चीच, पण तो वापरून काय वापरून यूजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन, जे की इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह वापरून करा म्हणजे ज्याचा अर्थ की एक्सला इनवर्समध्ये न्या, म्हणजे f of x जर असेल तर f of x ला काय इनवर्समध्ये न्या, म्हणजे y = जर f of x असेल तर इनवर्समध्ये न्या आणि इन द फॉलोइंग म्हणजे त्याचे डेरिव्हेटिव्ह काढा म्हणजे याचा। तर y = f of x इथं आहे पहा, y = f of x आहे। तर y = f of x असेल तर f of x ला काय इनवर्समध्ये आणा म्हणजे। तर मग काय करायचं पहा, ही पहिल्या स्टार्टचे 2 अवघड जातील, मात्र बाकीचे पुढे खूप पुन्हा इझी जातील। हे सर्वात सोपे प्रश्न आहेत, येतात एक परीक्षेला 100%। तर काय आहे, y = √x आहे। तर आपण काय लिहू शकतो पहा, y = x⁻² लिहू शकतो। तर आपल्याला काय करायचं, इनवर्स म्हणजे x मध्ये आणायचे टर्म। तर x म्हणजे टर्म आणायचं तर आपल्याला काय करता येते पहा, आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, किंवा 1/2 जर तिकडे नेलं तर याचा वर्ग होते, किंवा स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड काय होते, स्क्वेअरिंग जर केलं तर y वर्ग होतोय, इथे x चा स्क्वेअर म्हणजे 2/2 म्हणजे 1, तर y वर्ग = x होते। तर आता मग x बरोबर काय आलं, मग इथं y वर्ग आलं। तर x बरोबर जर y वर्ग आलं तर आपल्याला काय करा म्हणले, इनवर्स फंक्शन वापरून डेरिव्हेटिव्ह काढा म्हणले। तर डिफरन्शिएट करायचं, कशाचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आता इथं y म्हणजे dx आहे, y न करायचं विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे dx/dy बरोबर काय येते मग डेरिव्हेटिव्ह d/dy कोणाच्या y वर्गाचे डेरिव्हेटिव्ह। तर dx/dy बरोबर y वर्गाचे किती येते, 2y, परत y ची काय होते, y ची विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे y ची 1 होते, लिहायची गरज नाही। मग आता इथं काय पहा मित्रांनो, नेमकं आता आपल्याला काय काढायचं होते, नेमकं याची डेरिव्हेटिव्ह काढायची होती, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय ते आपल्याला सिम्पलीच माहीत आहे। √x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, 1/2√x येते, √x 1/2√x येते। तर ते याची बी सेम तेच येणार आहे, परंतु इनवर्स फंक्शन वापरून काढणार आहे आपल्याला, म्हणजेच काय काढायचे, मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे। म्हणूनच इथं लिहायचं आपण की dy/dx काय होते, dy/dx 1/dx/dy म्हणजेच dy/dx। आता या dx खाली dy कुठे जाते, वर जाते, म्हणजे dy/dx म्हणजेच हेच होऊ शकते। तर मग इथे लिहूया आपण, तर 1/dx/dy आपण काढलो इनवर्स, तर काय येते 2y येते, लास्टला किंमत ठेवून टाकायची y ची 1/2, y ची किंमत किती आहे 1 करून, y ची किंमत किती आहे x म्हणजे y ची किंमत √x आहे, y ची किंमत √x बघा, इनवर्स फंक्शन वापरून सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढता आले। मग लास्टला लिहायचं आपण dy/dx = काय येते 1/2√x ही झाली इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह। तर सेकंड सुद्धा नेक्स्ट आपण घेऊया, इथं पहा ते पण खूप सोपंच आहे। तर सेकंड आहे दुसरा आहे पहा, y = रूटमध्ये 2 - √x राईट, 2 - √x याला सुद्धा तेच करायचं पहा, स्क्वेअरिंग म्हणजे y बरोबर याला कसं लिहिता येते, 2 - √x 1/2 स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, आणि इकडला वर्ग होते तिकडला निघून जाते, इकडं रूट निघून जाते, इकडला वर्ग होते, मग वर्ग जर झालं तर काय होते, मग इथं 2 - √x होते। आपल्याला कशामध्ये आणायचं, इनवर्स फंक्शनची इनवर्स फंक्शन वापरून काढा म्हणलं की x मध्ये आणायचं, x मध्ये आणून मग बाकीचे कामं सुरू करायचे। तर y वर्ग इथं √x आहे राईट, √x ला काय करायचं आपण इकडे आणून घेऊया, म्हणजे x चा 1/2 ला इकडे आणून घेतल्या, परत 2 ला 2 मायनसला मायनस म्हणजे y वर्ग तिकडे नेला, कारण आपलं x पॉझिटिव्ह ठेवून x ची डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला राईट, म्हणजे इनवर्स फंक्शन आहे म्हणते। मग काढल्या तर आणि स्क्वेअरिंग जर केलं तरी इथं काय होते, x होते, याचं काय होते 2 - y वर्गाचा इथं काय होते वर्ग होते, इकडला स्क्वेअरिंग केलं की इकडला रूट निघून जाते, कधी ध्यान ठेवायचं। मग हे झालं। मग दुसरं पहा, आता डायरेक्ट आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करायचं, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कशाचे y, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y मग काय होते, मग dx/dy याची काय होते, आता या f of x वर्ग आहे, म्हणजे 2 - y वर्ग, 2 खाली आलं n, म्हणजे f of x पॉवर जर n असेल तर n खाली येतोय, आणि f of x ॲज इट इज लिहितोय। परत डेरिव्हेटिव्ह कोणाची d/dx नाही बरं, d/dy, कारण का विथ रिस्पेक्ट टू जे आहे ते घ्यायचं, d/dy कोण 2 - y वर्गाची डेरिव्हेटिव्ह। मग पहा dx/dy
dx भागिले dy काय येतं पहा इथं आता 2ला 2 2 मायनस वायच्या वर्गाला 2 मायनस वायचा वर्ग. आता 2ची डेरिव्हेटिव्ह काय येते विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे कॉन्स्टंटची 0 येते ते मायनस. आता वायच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह काय येते विथ रिस्पेक्ट टू वाय आहे तर काय येते 2y. परत dy भागिले dx येत नाही कारण का विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, परंतु परत वायची डेरिव्हेटिव्ह 1 येते, लिहायची गरज नाही आता. तर मग पहा dx भागिले dy बरोबर काय येते मग 2ला 2 इथं आपण असं ठेवूया म्हणजे किंवा या 2 0 मायनस 2 आहे मायनस 2 आहे तर एक गुणाकार आहे 2 ब्रॅकेट मायनस 2y 2 किती होते मायनस 4y 2 मायनस वायचा वर्ग. ही झालं dy भागिले dx. आता झालं आपण ठेवून टाकू द्यायचं काय वायची किंमत इथंच ठेवा किंवा वायची किंमत आपण शेवटी ठेवू शकतो पहा. मग आपण शेवटी ठेवूया तर dy भागिले dx जर आले आपल्याकडं तर आपल्याला काय आहे आपल्याला माहितीच आहे. मग काय आपल्याला काय माहीत आहे तर म्हणून असं ठेवू शकतो की आपण काय इथे लिहायचं डेरिव्हेटिव्ज ऑफ किंवा डेरिव्हेटिव्ज ऑफ इनवर्स फंक्शन इज काय मग तर dy भागिले dx. तर dy भागिले dxला कसले त्यात 1/dx भागिले dy. तर आपल्याला काय करायचं आहे dx भागिले dy आपल्याला निघालेले आहे म्हणजे dx भागिले dy जर आपल्याला निघालेले असतील तरी आपण इथं ठेवू शकतो 1/, काय आहे -4y वर्ग 2 मायनस वायचा वर्ग आपण हे लिहू शकतोय. तर मग काय राहतं 2 dy भागिले dx काय लिहिता येते आपल्याला 2 म्हणजे dy भागिले dx. आता इथं पहा 1/, -4ला -4 वायची किंमत ठेवून टाकायची वरून डायरेक्ट. वायची किंमत काय वायची किंमत पहा मी डायरेक्ट रूट केलो मला माहीत आहे वायची किंमत रूटमध्ये 2 मायनस रूट एक्स आहे काय 2 मायनस रूट एक्स आहे वायची किंमत. आणि गुणाकारामध्ये आता पहा 2 मायनस रूट एक्स गुणाकारामध्ये काय मग 2 मायनस वायच्या वर्गाची किंमत म्हणजेच वायची किंमत किती आहे रूटमध्ये 2 मायनस रूट एक्स. हां रूटमध्ये 2 मायनस रूट एक्स राईट 2 मायनस रूट एक्स हे वायची किंमत झाली, परंतु इथं वायचा वर्ग आहे तर वायच्या वर्गाला वायचा वर्ग पहा अशा प्रकारे ठेवायचं. हां काहीच गडबड होत नाही पहा असे झालं. तर पहा आता dy भागिले dx काय होते 1/, -4 वर्गमुळात 2 मायनस रूट एक्स झालं. चला मग इथं काय करता येते पहा आता इथं काय करता येते इथं ब्रॅकेट आहे पहा. तर 2ला 2 मायनस वर्ग आणि वर्गमूळ कटून जाते तर काय होते सिम्पली 2 उरते. परत याचं सुद्धा काय आहे ब्रॅकेट आहे 2 होते मायनस रूट एक्सला रूट एक्स राईट. याला आपण ब्रॅकेट करूया याला आपण ब्रॅकेट केल्या. मग आता काय करता येते तर dy भागिले dx 1/, -4 रूटमध्ये 2 मायनस रूट एक्स. तर मग काय होते पहा इथं इंटू गुणाकारामध्ये याच्या. आता याला जर पहा गुणाकारात काय येते 2 मायनस न करून घ्या -2 प्लस रूट एक्स. आता पहा ही -2 + 2 गेट कॅन्सल होऊन गेलं प्लस रूट एक्स ही 0 प्लस रूट एक्स म्हणजे रूट एक्सनं काय या ब्रॅकेटला गुणाकार आहे तर झालं dy भागिले dx सिम्पल झालं पहा. तर -4 आता इथे या ब्रॅकेटच्या गुणाकारात म्हणजे याच्या गुणाकारात हे आहे तर याला काय करूया आपण रूट एक्स असं करूया. वर एक आहे राहून जाईल नाही तर इथे एक आहे रूट एक्स घेतल्या आणि परत ये रूट घेऊया. आता काय आहे 2 मायनस रूट एक्स हे झाले प्याचं हे झालं याचं सिम्प्लिफाईड उत्तर. तुम्ही तसे जरी डेरिव्हेटिव्ह काढून बघायचं जर परीक्षेमध्ये जरी वेळ भेटला हेच डाऊट वाटलं उत्तर येणारे वाटलं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढून बघायचं त्याचं लास्टला उत्तर ये जर आलं संपलं उत्तर आपलं बरोबर आहे. तर बघा मी लगेच तिसरं घेतलो आहे. तर लगेच तिसरं म्हणजे y = क्यूब रूट ऑफ x - 2 आहे रूटमध्ये. मग क्यूब रूट आहे याचा. आता क्यूब रूट कसं काढायचं हे सांगतो मी तुम्हाला. तर क्यूब रूट काढायची म्हणजे सोपी पद्धत काय असते इथं क्यूब असते तर आपल्याला एक ध्यानात ठेवायचं पहा. आता हे रूट x असेल तर आपण काय लिहितो याला x चा 1/2 म्हणजे एक्सला x लिहितो बरोबर. इथं काय नाही म्हणजे 1 असते परंतु या रूटच्या जागी याची कोटी म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये म्हणजे स्क्वेअर रूट काय असते इथं 2 असते परंतु लिहित नाही याची काय असते 2 असते. तर हे जर कान टाकलं तर याच्या भागाकारात लिहायचं राहते 1च्या असं राहते. इथं आता जेवढी संख्या आहे इथं किती आहे 2 आहे त्यामुळे आपण इथं लिहिल्या म्हणजे इथं खाली 2 लिहिल्या. मग इथं किती असेल 4 असेल तर इथं खाली 4 लिहिल्या असत्या परंतु इथं जर 3 असेल तर इथं 3 लिहिल्या असत्या. सेम तेच आहे पहा इथं हे x आहे एवढं समजून घ्या f(x) याची कोटी किती आहे 3 आहे म्हणजे 1/3 लिहिता येते आपल्याला. तर काय लिहिता येते y/x - 2चा 1/3 लिहिता येते. तर क्युबिंग ऑन बोथ साईडची क्युबिंग करायचं स्क्वेअरिंग नाही बरं क्युबिंग करायचं किंवा डायरेक्ट मग किंवा याला जर इकडे जर केलं तर याला वरही जाते -1/3चं म्हणजे 1/3 असेल तर इकडे 3 होते याचं. इथं काय होते 3 जाते आपण स्क्वेअरिंग केल्यासारखंच होईल 3
गुणून घ्यायचं वरच्या याला हां. मग काय जाते वायचा क्यूब झाला. चला मग इथं काय उरलं हो एक्स मायनस 2 उरलं. मग वायचा क्यूब प्लस 2 बरोबर तिकडे काय उरलं एक्स उरलं. म्हणजेच एक्स बरोबर वाय क्यूब प्लस 2 झालं. आता करता येते आपल्याला डायरेक्ट डिफरन्शिएट. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय करता येते आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. बरं एक्स सॉरी म्हणलं. तर विथ रिस्पेक्ट टू वाय केलं आपण काय करता येते मग डी एक्स भागिले डी वाय आपल्याला करता येते. डी एक्स भागिले डी वाय काय लिहिता येते मग वायच क्यूबचा किती येते 3 वायचा वर्ग परत वायची डेरिव्हेटिव्ह 1 येते लिहायची नाही प्लस 0ला 0. याला काय लिहिता येते आता डी एक्स भागिले डी वाय म्हणजे डी एक्स भागिले डी वाय बरोबर काय येते हो 3 वायचा वर्ग. मग 3 वायचा वर्ग हे जर येत असतील मग डायरेक्ट आपल्याला काय माहीत आहे इनवर्स फंक्शनची काढायची ते. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन मी लिहालो कसंही पहा तुम्ही चांगलं लिहून घ्यायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन म्हणून लिहायचं. मग काय लिहिता येते डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन्स डी वाय भागिले डी एक्स काय लिहिता येते 1 डी एक्स भागिले डी वाय. तर फ्रॉम 1 असंही करायचं म्हणते बघा फ्रॉम 1 वरून काय लिहिता येते तर 1 डी एक्स भागिले डी काय लिहिता येते 3 वायचा वर्ग असं लिहिता येते फ्रॉम 1 असं लिहिता येते. मग म्हणून लिहायचं आपण डी वाय भागिले डी एक्स. आता याचं काय लिहिता येते 1/3 वायचा वर्ग आहे पाहता इथं वाय काय आहे हो इथं माहीत आहे आपल्याला वाय काय आहे एक्स मायनस 2चा 1/3 आहे. एक्स मायनस 2चा 1/3 म्हणजे इथं वर्ग आहे त्याचा वर्ग म्हणजे इथं वर्ग ब्रॅकेटचा वर्ग म्हणले तर याला गुणले जाते म्हणजे 2/3च लिहिता येते. असं याचं झालं आता हे सिम्प्लिफाईड उत्तर पहा इथं किती आहे याचा 2/3 डी वाय भागिले डी एक्स याची डेरिव्हेटिव्ह एवढी आली. आता लगेच तिसरा म्हणजे आता झाला चौथा. चौथा तर खूप सोपा असेल पहा. चौथा म्हणजे काय असेल वाय इज इक्वल टू लॉग 2x मायनस 1 असेल. याला सिम्पली तेच करायचं एक्समध्येच आणायचं. तर एक्समध्ये आता इथं आणायला थोडं अवघड जाईल. तर कसं आणायचं पहा टेकिंग लॉग ऑन बोथ साईड लॉग गेट कॅन्सल किंवा लॉगला जर इकडे आणलं तर ई रेस टूमध्ये जाते किंवा लॉगला इकडे आणूया आपण डायरेक्ट. तर ई रेस टू वाय इज इक्वल टू काय होते मग 2x मायनस 1 होईल. मग 2x मायनस 1 झालं तर ई रेस टू वाय इकडे मायनस 1 आलं तर इकडे प्लस 1 होईल इज इक्वल टू 2x होईल. मग 2x असेल तर या डायरेक्ट याला 2ला कटा येते इकडे गुणाकाराचं इकडे भागाकारात येते. तर ई रेस टू वाय प्लस 1 भागिले 2 बरोबर काय राहिलं एक्स राहिलं. म्हणूनच एक्स इज इक्वल टू ई रेस टू वाय भागिले 2 सेपरेट भागून घेऊया प्लस 1/2 सेपरेट भागून घेतलं आपण दुसरं काहीच नाही. मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजेच डी एक्स भागिले डी वाय. डी एक्स भागिले डी वाय काय लिहिता येते आपल्याला डी एक्स भागिले डी वाय ई रेस टू वाय म्हणजे डेरिव्हेटिव्ह आता ई रेस 1/2ला कॉमन काढलो बाहेर काढलो आहे हां. मग ई रेस टू वायची डेरिव्हेटिव्ह काय ते विथ रिस्पेक्ट टू वाय वी रेस टू वायचे ते परत वायची लिहायची नाही कारण का विथ रिस्पेक्ट टू वाय आहे. मग प्लस 1/2ची काय ते कॉन्स्टंटची तर 0ची ते माहीत आहे. मग काय आलं डी एक्स भागिले डी वाय आलंयच काय आपलं ई रेस टू वाय भागिले 2 आले. मग हे झालं तर आपण काय आपल्याला काय माहीत आहे हो डी वाय भागिले डी एक्स माहीत आहे. डी वाय भागिले डी एक्स काय येते 1 डी एक्स भागिले डी वाय. इथे लिहायचं पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन असं लिहिलं तर चांगलं आणखी हो का फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. मग काय लिहिता येते मग डी एक्स भागिले डी वाय काय आले इथं याला 1 दिलं तर फ्रॉम 1 वरून डी एक्स भागिले डी वाय काय आले मग डी एक्स भागिले डी वाय काय आले ई रेस टू वाय भागिले 2 म्हणजेच ई रेस टू वाय 1 ई रेस टू वाय भागिले 2. तर 2 कुठं जाते हो वर जातो आहे. तर डी वाय भागिले डी एक्स 2 जर वर गेलो आहे भागिले खाली ई रेस टू वाय उरते. मग 2 भागिले ई रेस टू वायची किंमत ठेवून टाकायची. वायची किंमत काय होते इथं पहा वायची किंमत काय होते लॉग ऑफ 2x मायनस 1 वायची किंमत इथं लिहून टाकायचं काहीच नाही लॉग ऑफ 2x मायनस 1 2x मायनस 1 लॉग ऑफ 2x मायनस 1. याला आणखी सिम्प्लिफाईड म्हणजे याचा बेस काय नाही म्हणजे ईचा काय याचा लॉगचा काय असते ईच असते म्हणजे 2 भागिले हे ई कॅन्सल होते डायरेक्ट 2x मायनस 1 असं लिहू शकतो पहा. हे प्रॉपर्टी आहे कारण काय असं हे बी उत्तर करेक्टच आहे परंतु हे असं हे प्रॉपर्टी आहे तुम्ही शिकून घ्यायचं. आता एक प्रॉपर्टी मी सांगतो काय आहे ते. जर एखादा बेस म्हणजे एक्स आहे एक्स लॉग टू द बेस परत एक्स आहे आणि इथं जर एफ ऑफ एक्स जर असेल तर आपल्याला डायरेक्ट एफ ऑफ एक्स लिहिता येते. प्रॉपर्टी खूप जागी कामाला येईल पहा. जर इथं जर ई असेल लॉग टू द बेस ई आणि ए जर एफ ऑफ एक्स काय जर असेल तर हे काय कॅन्सल होऊन डायरेक्ट आपल्याला एफ ऑफ एक्स लिहिता येते. ही प्रॉपर्टी ध्यान ठेवायची पहा. लास्टपर्यंत एक कोपऱ्यात लिहून घ्यायचं म्हणजे चांगल्या पेजेसवरच लिहून घ्यायचं हे खूप महत्त्वाचे आहे प्रत्येक जागी येईल.
हां चला बघा आता पाचवा बी तेच आहे पहा, काय एक्समध्येच आणायचं असते. एक्समध्ये आणायचं आहे आपण काय करतो सिम्पली, तर 2x तिथंच ठेवूया, म्हणजे 2ला x तिथंच, म्हणजे काय ते y - 3 = 2x, म्हणजे आता म्हणजे काय होते y - 3 इथं 2 त्याच्या गुणाकारात इकडे भागाकारात आला = x, म्हणजेच x = काय हो y/2 सेपरेट भागून घेतलो आहे आपण. x = y/2 - 3/2 लिहू शकतो आपण. तर आपल्याला हे जर लिहिता आलं तर आपल्याला डायरेक्ट काय करता येते, आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय, विथ रिस्पेक्ट टू y. काय लिहिता येते dx भागिले dy. काय लिहितात dx भागिले dy, y भागिले 2ची काय येते 1/2 कॉमन जर काढलो तर yची किती येते 1 येतोय, राईट. yची 1 येते मायनस डायरेक्ट 3/2ची 0ची येते, कारण कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0ची येते. मग कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 जर आली तर आपल्याला काय लिहिता येते dx भागिले dy. मग 1/2 म्हणजे किती 1/2च, मायनस 0ला 0. आपल्याला काय लिहिता येते dx भागिले dy = एवढं. म्हणूनच डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन काय करता येते, तर dy भागिले dx काय लिहिता येते 1/dx भागिले dy. समजून घ्यायचं पहा. तर dx भागिले dy काय आहे 1/2, म्हणजेच काय 2 वर गेलं तर 2 येतोय, झालं एवढी झाली. तर आपण लिहायचं dy भागिले dx = 2. ही झाली पहा डेरिव्हेटिव्ह, इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. खूप सोपी असते. आता काय म्हणजे आपण घेतल्या होत्या, आपण पाचवी घेतल्या होत्या, तर 6वी हे तर सर्वात सोपी असेल. तर 6वी काय आहे पहा, y = e⁻x - 3, e⁻x - 3. आता याला काय करता येते पहा, -3ला इकडे आणता येते, तर y + 3 = e⁻x. आता पहा इकडे e⁻x असेल तर इकडे काय असेल, इकडे म्हणजे डायरेक्ट टेकिंग लॉग ऑन बोथ साईड करू आपण. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड जर केलं तर काय होते log ऑफ y + 3 = log टू द बेस काय होते log टू द बेस e⁻x होते. तर log ऑफ y + 3, आता log a चा पॉवर जर b असेल तर काय होते मग x log e. आपल्याला माहीत राहायला पाहिजे की log e ची किंमत 1 असते. ती log e ची किंमत किती असते 1 असते. तर log ऑफ y + 3 बरोबर काय असेल मग x असेल, बिकॉज log e बरोबर 1 येते, हो का. किंवा सिम्प्लिफाय आपण डायरेक्ट इकडे जर लॉग लावलं तर इकडे हटून जाते, ध्यान ठेवायचं. डायरेक्ट जर केलं तरी चालते पहा, कारण का आपण पहिलेच बघलोय की इकडलं जर लॉग जर काढून टाकायचं तर इकडे तरी e⁻मध्ये इकडे जाते, परत इकडे आणायचं हे लॉगमध्ये जाते, एवढं असंही करता येते आपल्याला. मग हे झालं काय झालं असं झालं. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, तर काय करता येते मग आपल्याला dx भागिले dy डेरिव्हेटिव्ह. आता याची डेरिव्हेटिव्ह पहा, log f ऑफ x डेरिव्हेटिव्ह काय येते 1/f ऑफ x, म्हणजे 1/y + 3. परत डेरिव्हेटिव्ह कोणाची काढता येते y + 3ची, y ची किती येते 1 येते विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळं, + 3ची किती येते 0 येते, म्हणजे y + 3 झालं. मग आता काय करता येते आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय आहे dy भागिले dx काय येते 1/dx भागिले dy. लिहिता येते काय लिहिता येते 1/dx भागिले dy काय आहे 1 + 0 1 1 न गुणल्या तर काय फरक पडत नाही, काय आहे 1/y + 3 आहे. तर 1/y + 3 कुठं जातोय वर जातोय, तर y + 3 भागिले 1 म्हणजे y + 3. yची किंमत ठेवून टाकायची सिम्पली. yची किंमत किती आहे e⁻x - 3. काय होते e⁻x - 3, इथं +3 आहे. डायरेक्ट काय लिहिता येते आपल्याला मग आता e⁻x - 3 + 3 गेट कॅन्सल, उरलं e⁻x dy भागिले dx काय असेल e⁻x असेल. हे झालं सोपी पद्धत. तर पहा लगेच आठवा काय आहे आपल्याला एक्समध्ये आणायचं असते. एक्समध्ये आणायचं तर e⁻ बेसमध्ये आहे. डायरेक्ट आपण गेल्यावर लॉग लावल्या होत्या, इथे लॉग लावत बसण्यापेक्षा डायरेक्टच आपण लावूया. काय log y = काय होते 2x - 3 झालं. कारण का बेस आता हे जर लॉग जर काले आहे मध्ये इकला जाते पूर्ण, हो का. अशा प्रकारे आपण केलो. तर डायरेक्ट काय करता येते मग आता एक्सची किंमत काढता येते. काय काढता येते आपल्याला log y + 3 बरोबर 2x, कारण का इकडे -3 इकडे आलं तर +3 येईल. तर पहा तर काय log y + 3 हे 2 गुणाकारच आहे, बाकी इकडे जर भागाकारात आलं तर उरलं काय x उरले. तर मग याला सेपरेट भागून घेता येते, म्हणजेच x बरोबर सेपरेट काय भागता येते 1/2 log y, म्हणजे log y भागिले 2 म्हणजेच 1/2 इथं बाजूला काढलो आहे, आणि +3/2. आता काय करता येते आपल्याला माहितीच आहे. पुढची स्टेप डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करता येते y येते, म्हणून काय येते dx भागिले dy. dx भागिले dy काय येते
1/2 कॉमन बाजूला ठेवूया. लॉग वायची डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू वायमध्ये लॉग वायची 1/y येते, परत वायची 1 येते, लिहायची गरज नाही. प्लस 3चे 2ची काय ते डायरेक्ट 0, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह तर 0ची ते आपल्याला माहितीच आहे. तर पहा dx भागिले dy. आता काय येते मग dx भागिले 1/2y आलं. dx भागिले dy जर आलं तर आता येतं बाकीचं तर येणारच आहे आपल्याला. मग काय लिहिता येते आपल्याला डेरिव्हेटिव्ज ऑफ इनवर्स फंक्शन. इनवर्स फंक्शन झालं काय तर असेल इनवर्स फंक्शन. मग काय लिहिता येते dy भागिले dx. काय लिहिता येते 1/dx भागिले dy लिहिता येईल. काय लिहिता येते कारण काय y जर वर गेलं तर dy भागिले dx एकच होते. तर आपल्याकडे काय आहे dy भागिले dx आहे. dy भागिले dx काय आहे तर म्हणजे dx भागिले dy आहे. काय आहे 1/2y आहे. म्हणजे ज्याला कसं लिहिता येते हे जर वरी जर गेलं तर 2y येते. याला फ्रॉम 1 लिहिता येऊ शकते बा आपल्याला असं लिहायचं झालं तर. मग फ्रॉम 1 लिहू शकतो किंवा डायरेक्ट माहीत राहते त्याला काय त्याला खूप हुशार राहते. dy भागिले dx उगाच तपासायला राहणे त्यानं. मग आता काय लिहिता येते 2 ला 2 वायच्या जागी आपण किंमत ठेवून टाकायची. वायची किंमत काय आहे e⁻²x - 3. तर काय लिहिता येते e⁻²x - 3 ही झाली वायची किंमत. मग आपल्याला काय भेटायची होती dy भागिले dx झाली डेरिव्हेटिव्ह. इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आली. आता राहिले कोणते v⁻I. आता v⁻I म्हणजे v⁻I घेतलं होतं आपण इथं 3 दिलं सॉरी v⁻I. तर आता v⁻I 1 2 3 म्हणजेच 8. तर 8चं पहा काय तर 8चं आहे पहा y = log to the base 10. तर y = log to the base 2 आहे सॉरी 10 म्हटलो आहे 2 आणि x भागिले 2 हे झालं. तर हे झालं. मग आता काय करता येते पहा आपल्याला याला काय करता येते आता लॉगचं लॉग जर काढून टाकायचं झालं तर इकडं काय होते ईच्या बेसमध्ये जाते. परंतु हे केव्हा झालं पहा हे केव्हा होते माहिती आहे का तुम्हाला म्हणजे जर आपण इथं जर लॉगचा बेस काही नव्हता आहे म्हणून ई राहते म्हणून आपण याला ईच्या बेसमध्ये नेतो काय ईमध्ये नेतो. परंतु इथं लॉगचा बेस ऑलरेडी 2 आहे. लॉगचा बेस जे आहे म्हणजे लॉग टू द बेस इथं जे काही नसतं तर ई असतं म्हणून आपण इथं ई नेतो. परंतु इथं डायरेक्ट दिलेलं आहे म्हणजे 2 आहे. तर इकडे गेलं तरी कशा जाईल ते 2च्या याच्यामध्ये जाते. मग 2च्या याच्यात जर गेलं असेल तर मग आपल्याला काय करता येते याला डायरेक्ट इकडे जण 2च्या याच्यामध्ये नेता येते राईट. मग आपण नेऊया काय करता येते मग याला 2⁻y करता येते. ट्रिकच ध्यान ठेवायची पहा डायरेक्ट याच्या बेसमध्ये इकडं जाते काढून इकडं काढून इकडे जर टाकायचं झालं तर मग 2⁻y झालं. तर = काय आहे x भागिले 2. ए कशात आहे ए आहे भागाकारात. इकडे गेलं तर गुणाकारात म्हणजे 2 गुणिले 2चा पॉवर y बरोबर काय आलं x आलं. आता 2 गुणिले आता बेस सेम आहे गुणाकारामध्ये बेस सेम असल्याने वरच्याची काय होते बेरीज होते. इथं काय नाही म्हणजे 1 असेल म्हणजे 2चा पॉवर 1 + y बरोबरच x लिहिता येते आपल्याला. नंतर काय करता येते आपल्याला माहितीच आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y म्हणजेच dx भागिले dy बरोबर काय लिहिता येते मग dx भागिले dy. तर आपल्याला काय लिहिता येते पहा डी म्हणजे 1 सॉरी dy भागिले dx काय लिहिता येते 1/dx भागिले dy. तर 1/dx भागिले dy 1/dx भागिले dy. आता इथे दिलं पहा काय दिले आपल्याला dx भागिले dy सॉरी मी डायरेक्ट कालच वाटले माझं लक्ष दुसरीकडे होते. तर काय करायचं पहा डायरेक्ट dx डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. तर dx भागिले dy मग याची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे आपल्याला राईट. तर डेरिव्हेटिव्ह d भागिले dy कोणाची काढायची आहे 2⁻1 + y ची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. आता e⁻f(x) झाला बरं हे का. तर dx भागिले dy = काय e⁻f(x) ची डेरिव्हेटिव्ह काय ते e⁻f(x) म्हणजे e⁻f(x) ची डेरिव्हेटिव्ह e⁻f(x) बरं डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटू log 2 इंटू म्हणजे log a. आता प्रॉपर्टी माहीत पाहिजे पहा काय e⁻f(x) जर असेल तर e⁻f(x) ची डेरिव्हेटिव्ह काय येते e⁻f(x) इंटू log a म्हणजे इथं log a म्हणजे कोण इथं 2 आहे. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) ची d भागिले dy थोडंच x घेशाल पहा का. तर काय 1 + y घेता येते. तर आपल्याला काय लिहिता येते dx भागिले dy 2⁻1 + y ला 2⁻1 + y log 2 ला log 2. मग आपण काय करूया इथं 2⁻1 + y ला 1 + y इंटू log 2 ला log 2
आणि डेरिव्हेटिव्ह कशाची येते 1ची काय येते 0 येते प्लस वायची विथ रिस्पेक्ट टू वाय असल्यामुळं 1 येते. हे झालं. मग काय लिहिता येते आपल्याला पहा, तर dx भागिले dy बरोबर 1 प्लस 0 किती होते 1च होते. 1 log 2ला गुणल्यानं काय फरक पडत नाही म्हणजे 1च येते. म्हणजे आपण असं लिहू शकतोय log 2 इंटू 2⁻1 प्लस वाय लिहू शकतोय. आपल्याला काय आलं मग आता dx भागिले dy. तर मग लगेच पाहिजे काय dx भागिले dy ते आले आपल्याला. तर काय आलं होतं dx भागिले dy बरोबर dx भागिले dy काय आलं होतं log 2 द बेस 2 म्हणजे log 2 बेस किंवा इथं डायरेक्ट इथं ठेवायला चालते पहा. डायरेक्ट असं लिहू जाऊ द्या log 2 इंटू 2⁻1 प्लस वाय लिहिता येते आपल्याला राईट. याला काय लिहिता येते आपल्याला डेरिव्हेटिव्ज ऑफ इनवर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्ज ऑफ इनवर्स फंक्शन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शनचं काय करता येते मग dy भागिले dx. dy भागिले dx काय लिहिता येते 1/dx भागिले dy. झालं सोपं आयडिया. तर 1/dx भागिले dy काय log 2 आहे आहे आणि अवकाळी पांड्या 2⁻1 प्लस वाय हे सुद्धा आहे असं झालं. तर dy भागिले dx तर काय लिहिता येते आपल्याला 1/log 2ला log 2 इंटू 2⁻1 प्लस वायची किंमत किती आहे वायची किंमत थोडी अवघड आहे. काय आहे log 2 x/2 आहे. काय आहे वायची किंमत log 2 द बेस 2 x भागिले 2 आहे. तर मग log 2 द बेस 2 x भागिले 2 हे झाली वायची किंमत इथं ठेवल्या. आता पहा आणखी याला सिम्प्लिफाय कसं छान प्रकारे करता येते पहा dy भागिले dx 1/log 2ला log 2. आता पहा खालच्याचा बेस सेम असलं तर वरच्याची बेरीज केल्या होत्या. आता डायरेक्ट सेपरेट करून घेऊया 2⁻1 लिहूया इंटू 2 काय हो log 2 द बेस 2 x/2 सेपरेट करून घेतले. आता परत याला जर असं लिहायचं तर काय होते बेस सेम असल्यानं वरच्याची बेरीज इथं याचं काय नाही म्हणजे 1 प्लस log 2 म्हणजे 2⁻2 असं लिहिता होते. आता आपण काय केलं याला सेपरेट केलं आहे. तर पहा dy भागिले dx तुम्हाला म्हणलेली प्रॉपर्टी खूप कामाला आली. पहा आता बघा कसं येते कामाला गेल्या वेळेला सांगितले मी जे की log 2 इंटू 2 इंटू आता पहा 2 log 2 a log e log e f(x) असलं f(x) डायरेक्ट लिहिता येते आपल्याला माहितीच आहे. मग काय लिहिता येते इथं डायरेक्ट f(x) म्हणजे x/2 हे दोन गेट डायरेक्ट कॅन्सल होऊन जातात. म्हणजेच dy भागिले dx काय लिहिता येते 1/x आधीकडे घेऊया आणि log 2 तिथं लिहूया. झाली डेरिव्हेटिव्ह काढणं. पहा किती सोपी होती हो. तर पहा लगेच दुसरा प्रश्न घेतलो आहे मी. तर दुसरा प्रश्न तर सर्वात सोपा असेल पहा डायरेक्ट घुमून दिला आहे. काय तर दुसरा प्रश्न फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. तिथं काय म्हणलं होतं पहा फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढा म्हणलं आहे. परंतु इनवर्स फंक्शन वापरून काढा म्हणलं आहे. म्हणजे इनवर्स फंक्शन वापरून म्हणजे dx भागिले dy वापरून काढा म्हणलं इनवर्स म्हणजे dy भागिले dx इनवर्स काय तो dx भागिले dy ते वापरून काढा म्हणलं होतं युजिंग म्हणलं होते. बट इथं काय दिलं हो फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. आता dx भागिले dy काढा म्हणलं इथं म्हणजे तेच फक्त इनवर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढा म्हणलं. म्हणजे इथं काय करायचं मग आपण काय करायचं मग इथं थोडी युक्ती लाडायचं. इथे एक्समध्ये आणायचं नाही. आता एक्समध्ये आणत बसल्यानं लोचा होते पहा खूप याला वायमध्ये येतं तसं. मग सोपी आयडिया काय करायचं आपण डायरेक्ट dy भागिले dx काढायचं. मग परत 1/dx भागिले dy म्हणजे 1/dy भागिले dx म्हणजेच dx भागिले dy असं करता येते आपल्याला. मग डायरेक्ट आपल्याला काय करता येते y = x² इंटू e⁻x आहे. डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं पाहिजे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं म्हणजे कारण का आपल्याला dy भागिले dx काढता आधी परत 1/dy भागिले dx म्हणजेच dx भागिले dy होते. तर काय करता येते मग विथ रिस्पेक्ट टू एक्स जर केलं तर dy भागिले dx आपली साधी डेरिव्हेटिव्ह काढता येते. तर काय हो इथं प्रोडक्ट रूल आपल्याला लावता येते आपल्याला काय x² ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह कोणाची हो डेरिव्हेटिव्ह e⁻x ची हो का आणि प्लस e⁻x ॲज इट इज परत डेरिव्हेटिव्ह कोणाची हो x² वर्गाची. हे झालं. आता आपल्याला काय करता येते dy भागिले dx x च्या वर्गाला ॲज इट इज ठेवता येते x च्या वर्गाला ॲज इट इज इंटू e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x येते पहा हो का प्लस e⁻x ला ॲज इट इज परंतु 2x च्या वर्गाला डेरिव्हेटिव्ह काय म्हणजे x च्या वर्गाला डेरिव्हेटिव्ह 2x इंटू e⁻x लिहिले आपण म्हणजे 2x येते विथ रिस्पेक्ट टू x असल्यामुळे x ची परत 1 होती लिहायची गरज नाही. ही झाली पहा. मग याच्यातून आपल्याला काय काढता येते कॉमन तर dy भागिले dx याच्यातून कॉमन काढता येते e⁻x कॉमन काढता येते. काय काढता येते e⁻x कॉमन काढता येते आणि x कॉमन काढता येते. e⁻x म्हणजे x e⁻x कॉमन काढता येते काय येते इथे x आहे इथे x चा वर्ग आहे e⁻x आहे e⁻x आहे. मग x e⁻x जर कॉमन काढलं तर इथं काय होते हो
इथं उरते एक्स उरते, इथं प्लस, इथं किती उरते 2 उरते. हे झालं dy भागिले dx. तर dy भागिले dx झालं ना, आपल्याला काय करता येते मग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन आपल्याला कसं लिहिता येते माहिती आहे का तुम्हाला, dy भागिले dx म्हणजे dx भागिले dy काढायचं आपल्याला, राईट. dx भागिले dy म्हणजेच 1/dy भागिले dx काढता येते आपल्याला रट्टा तवाच. तर 1/dy भागिले dx काय हो, हे दिलेले आहे x e⁻x प्लस 2 दिलेले आहे. आता डायरेक्ट याला ठेवत बसायचं नाही पहा, म्हणजे आणि एक्सची किंमत ठेवत बसाल नाही, एवढीच हेच आहे. डायरेक्ट ही झाली आपली किंमत, एक्समध्येच ठेवायची किंमत कधी बी. तर dx भागिले dy हे झाले आपल्याला काढता आलं. तर दुसरा लगेच घेऊया आपण. पहा सोपे असतात सर्वात, परंतु आपल्याला कन्फ्यूज होते फक्त पहिल्या स्टारलाच, म्हणजे आता काय कन्फ्यूज होतं शिकल्यावर. तर y = काय आहे हो, x cos x, y = x cos x. आता जसं आपण मोर्चे गणित फक्त बघत जातो ना, तेव्हा हे खूप इझी वाटून जातात. पहा y = x cos x असेल तर आपल्याला काय करता येते, डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर dy भागिले dx. तर dy भागिले dx काय करता येते, x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह कोणाची लिहिता येते हो, d भागिले dx cos x ची लिहिता येते, प्लस cos x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ d भागिले dx कोणाची, x ची डेरिव्हेटिव्ह तशी 1च येते. तर dy भागिले dx काय लिहिता येते, x cos x ची काय येते मायनस साइन x. इथे x राहून गेलं, आपण इथे लिहूया x ला x, मग प्लस x ची काय येते 1 येते. इथं काय लिहिता आपल्याला cos x लिहिता येते. ही झालं, याला समीकरण नंबर 1 देऊ आपण, आणि इथं लिहायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा, आता इनवर्स फंक्शनची. तर पहा मी f असंच काढायला शिकलो, f होय किंवा पर्शन असेल, आमचे सर काढतात म्हणून तेच काढतो मॅथ शिकणारे 12वीला. तर आता पहा असं कसं काढतात म्हणालो, याची डेरिव्हेटिव्ह पहा कसं काढायचं. तर dx भागिले dy काढायचं आपल्याला, काय dx भागिले dy इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायचे. तर काय लिहिता येते 1/dy भागिले dx लिहिता येते. तर 1/dy भागिले dx काय आलं हो, dy भागिले dx cos x, मी मागे म्हणून लिहिलं पहा मायनस x sin x लिहिता येते का हो, लिहिता येते. cos x ला प्लस असल्यामुळे मोर लिहिलो, इथं मायनस साइन एक्सला मायनस साइन x, x इकडे आहे तर याला अलीकडे लिहिलो. ही झाली याची डेरिव्हेटिव्ह. तर dy भागिले dx म्हणजे dx भागिले dy = काय येते हो, 1/cos x मायनस x sin x. शेवटी असं लिहिणं आणि चांगलं दिसते. आता इथं एक आपण लिहू शकतो पहा, काय इथं लिहू शकतो असं फ्रॉम 1 वरून, म्हणजे 1 वरून dy भागिले dx चे फोट ठेवल्या हो म्हणायचं होतं, दुसरं काय नाही. तर लगेच तिसरा पहा लगेच तिसरा y = x × 7x आहे. मग x × 7x राहू द्या, काय ढेकल राहू द्या, आपल्याला काय देणे घेत नाही, डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये, कारण का आपल्याला y डायरेक्ट सेपरेटली काढून दिलेलं आहे. तर मग dy भागिले dx काय लिहिता येते आपल्याला, dy भागिले dx x ॲज इट इज ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची हो, d भागिले dx 7x ची डेरिव्हेटिव्ह प्लस 7x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ d भागिले dx कोणाची काढायची आहे, x ची काढायची आहे. तर dy भागिले dx तर काय करता येते x. आता a⁻f ऑफ डेरिव्हेटिव्ह काय येते हो, इथे x ला x ॲज इट इज लिहून घेऊया. a⁻f ऑफ डेरिव्हेटिव्ह काय येते, a⁻f ऑफ x इंटू लॉग a म्हणजे इथं लॉग कोण आहे 7, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x ची म्हणजे x डेरिव्हेटिव्ह 1 येते, लिहायची गरज नाही विथ रिस्पेक्ट टू x असल्यामुळं, हो का. प्लस आता पहा x डेरिव्हेटिव्ह काय येते 1 येते, 1 गुणिले 7x काय येते हो 7x. तर आपल्याला dy भागिले dx काय लिहिता येते, इथेच लिहिता येते पहा, काय याच्यातून कॉमन काढता येते 7x, तर आपल्याला डायरेक्ट कॉमन काढता येते. तर 7x जर कॉमन काढलो तर आपण काय येते इथं x log 7 + 1 आपल्याला असं लिहिता येते. मग आता डायरेक्ट आपण इथंच घेऊया पहा, काय घेऊया, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, काय इनवर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन काय लिहिता येते मग आपल्याला dx भागिले dy लिहिता येते, dx भागिले dy काय लिहिता येते मग 1/dy भागिले dx. स्टेप ध्यानात ठेवायचे पहा, 1/dy भागिले dx काय आहे 7x कंसामध्ये x log 7 + 1 हे झालं. तर dx भागिले dy आपल्याला ह्याचं छान प्रकारे काढता येते पहा, हो का. लगेच घ्या पहा कितवाचे होता, तर काय y = x² + log x. सबस्क्राईब केलं नसेल तर परत सबस्क्राईब करा, घंटीच्या चिन्ह दाबायला विसरू नका, हो का.
तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं करत्या डायरेक्ट करत्या आपण. काय करत्या डायरेक्ट करत्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर dy भागिले dx काय लिहिता येते आपल्याला. एक्सच्या वर्गाला डेरिव्हेटिव्ह काय ते आता मोठे झाल्या बघा आपण डायरेक्ट लिहून टाकायचं डेरिव्हेटिव्ह. किंवा आणि लहान झालो असं तर काय जण म्हणजे आता जर सुरुवात केली असेल तर असं लिहायचं पहा. dy भागिले dx कंसामध्ये एक्सचा वर्ग प्लस लॉग एक्स. तर dy भागिले dx एक्सच्या वर्गाचा डेरिव्हेटिव्ह किती येते हो परत घेशाल नाही तर अनेक. चला आणखी काही जणांना सुरुवातच केली त्यामुळे मी परत घेऊन दाखवतो. एक्सचा वर्ग प्लस डी भागिले dx कोण लॉग एक्सचं. तर dy भागिले dx काय लिहिता येते एक्सच्या वर्गाचा डेरिव्हेटिव्ह येते 2x आणि लॉग एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येते हो प्लसमध्ये 1/x येते आणि एक्सचे डेरिव्हेटिव्ह 1 येते. परत लिहायची गरज नाही लॉगच्या एक्सची. तर dy भागिले dx एवढं आलं पहा. तर dy भागिले dx एवढं आलं आहे. तर याला एवढ्याला आपण काय करतो आपण परत dy भागिले dxला एवढ्याला काय करू तिरकस गुणाकार करू. 2x वर्ग प्लस 1 भागिले x आलं एवढं. तर आपल्याला काय लिहायचं डेरिव्हेटिव्ज ऑफ इनवर्स फंक्शन. काय लिहिता येते मग dx भागिले dy. काय लिहिता येते dx भागिले dy 1/dy भागिले dx. तर 1/dy भागिले dx कसं लिहिता येते 1/dy भागिले dx इथं काय लिहिलेचं आहे 2x वर्ग प्लस 1 भागिले x लिहिता येते. चला मग dx भागिले dy बरोबर. आता इथे x आहे इथं काय x कुठं जाते डायरेक्ट परत वर जातोय. इथं काय होतो 2x वर्ग प्लस 1 उरते. ही झाली याची डेरिव्हेटिव्ह. खूप सोपी असते साधी असते. काय डाऊट असलं कमेंटमध्ये सांगा किंवा व्हॉट्सअप नंबर मला व्हॉट्सअप करायचं मी सांगतो तुम्हाला हो का. तर झालं डायरेक्ट 5वा क्वेश्चन. दुसऱ्यामधला शेवटचा प्रश्न आहे पहा 5वा. तर काय आहे तर y = x log x आहे. y = x log x आहे. याला डायरेक्ट काय करायचं आपण डायरेक्ट डिफर करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. डिफर नाही तर डिफरन्शिएट करायचं. तर काय असते हो dy भागिले dx डेरिव्हेटिव्ह कोणाचे काढायचे हो x log x डेरिव्हेटिव्ह. मी चॅनल सांगतो याची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस x येते पहा. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय ते माहिती आहे का तुम्हाला 1 + log x येते याची डेरिव्हेटिव्ह डायरेक्टच. म्हणजे पाठच झाली पहा बघून 1 + log x. तर येते पहा कशी येते पहा. तर x आहे जरी ठेवायचं डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची हो log x काढायची. आपण पाठ करायची छानपैकी. प्लस log x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाची हो एक्सची काढायची. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय ते हो 1 येते. तर dy भागिले dx x log x. तर एक्सला x log x डेरिव्हेटिव्ह काय येते 1/x प्लस log x. एक्स डेरिव्हेटिव्ह काय येते हो 1 येते. log x × 1 काय होते हो log x येते. हे x गेट कॅन्सलच. तर dy भागिले dx काय येते हो इथं 1 + log x. चला भविष्याने आपली खरी निघाली. तर मग काय करता येते आपल्याला डेरिव्हेटिव्ज ऑफ कोणाचे हो इनवर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्ज ऑफ इनवर्स फंक्शन काय लिहिता येते आपल्याला dx भागिले dy. हां लिहिता येते काय लिहिता येते कोण दिसाल तर भाग करतो. तर 1/dy भागिले dx लिहिता येते का हो लिहिता येते. तर 1/dy भागिले dx काय हो 1 + log x आहे का आहे. शेवटी लिहायचं आपण dx भागिले dy काय लिहिता येते हो 1/1 + log x. चला तुम्हाला हे करून पाहायचं पहा. मग ज्याला समजलं त्यानं लाईक ठोकायचं. ज्याला समजलं नाही त्यानं डिसलाईक ठोकून पळून जायचं हो का. अशा प्रकारे आपली इथं 2 प्रश्नच आहेत पहा. तिसरा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद. शेअर करा पहा तुमच्या मित्रांना म्हणजे तर कोणी असतील तर.